अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, कालचा एपिसोड सगळ्यांनी बघितलात आणि कालच्या एपिसोड मध्ये मला परत एक पॉइंट भेटला, जो होता तन्वी कोलते किती खोटं बोलते। राखी सावंत आणि प्राजक्ता यांच्या दोघांमध्ये एक गोष्ट चालू होती की मी आज काहीतरी गडबड करणार आहे। राखी सावंत प्राजक्ताला सांगत होती तू मला सपोर्ट कर, पण राखीने तो गेम तिथेच उलटा केला। राखीने सरळ प्राजक्ताच्या तोंडावर पीठ मारून फेकलं, खायचं पीठ ज्याच्याने आपण चपात्या बनवतो ते पीठ मारून फेकलं आणि प्राजक्ता त्याच्यावर चिडली की तू पीठ का फेकलं। मग तिच्या डिफेन्समध्ये, प्राजक्ताच्या डिफेन्समध्ये सागर पण आला, त्यानंतर विशाल पण आला आणि त्यानंतर सचिन दादा पण आला। सो विशालने काय केलं, उचलले ते पीठ सेम तिच्या तोंडावर परत मारून फेकलं। त्यानंतर सचिन दादा आला, सचिन दादाने काय केलं, तिच्या तोंडावर पाणी मारून फेकलं। ती बेडरूम मध्ये गेली या लोकांना दाखवायला, तिच्या काटा गँग त्यांनी नाव ठेवलेलं आहे त्या गँगला दाखवायला। तेव्हा तन्वी तिला काहीही बोलली नाही ना, दीपाली तिला काही बोलली। बाहेरून बोलते की बाहेरून जेव्हा डिबेट चालू झाला की सुरुवात तिने केली होती राखीने, तेव्हा तन्वी, दीपाली हे दोघं म्हणत होते की आम्ही तिला सांगितलं, पण तन्वीने तिला जेव्हा बेडरूम मध्ये गेली तेव्हा काहीच नव्हतं सांगितलं। ती एकदम सायलेंट होती, एकदम शांत होती। इथूनच एकदम क्लिअर होतं की तन्वी कोलते फक्त खोटं बोलते। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा यार। थँक्यू सो मच। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, कालचा एपिसोड सगळ्यांनी बघितलात आणि कालच्या एपिसोड मध्ये मला परत एक पॉइंट भेटला, जो होता तन्वी कोलते किती खोटं बोलते। राखी सावंत आणि प्राजक्ता यांच्या दोघांमध्ये एक गोष्ट चालू होती की मी आज काहीतरी गडबड करणार आहे। राखी सावंत प्राजक्ताला सांगत होती तू मला सपोर्ट कर, पण राखीने तो गेम तिथेच उलटा केला। राखीने सरळ प्राजक्ताच्या तोंडावर पीठ मारून फेकलं, खायचं पीठ ज्याच्याने आपण चपात्या बनवतो ते पीठ मारून फेकलं आणि प्राजक्ता त्याच्यावर चिडली की तू पीठ का फेकलं। मग तिच्या डिफेन्समध्ये, प्राजक्ताच्या डिफेन्समध्ये सागर पण आला, त्यानंतर विशाल पण आला आणि त्यानंतर सचिन दादा पण आला। सो विशालने काय केलं, उचलले ते पीठ सेम तिच्या तोंडावर परत मारून फेकलं। त्यानंतर सचिन दादा आला, सचिन दादाने काय केलं, तिच्या तोंडावर पाणी मारून फेकलं। ती बेडरूम मध्ये गेली या लोकांना दाखवायला, तिच्या काटा गँग त्यांनी नाव ठेवलेलं आहे त्या गँगला दाखवायला। तेव्हा तन्वी तिला काहीही बोलली नाही ना, दीपाली तिला काही बोलली। बाहेरून बोलते की बाहेरून जेव्हा डिबेट चालू झाला की सुरुवात तिने केली होती राखीने, तेव्हा तन्वी, दीपाली हे दोघं म्हणत होते की आम्ही तिला सांगितलं, पण तन्वीने तिला जेव्हा बेडरूम मध्ये गेली तेव्हा काहीच नव्हतं सांगितलं। ती एकदम सायलेंट होती, एकदम शांत होती। इथूनच एकदम क्लिअर होतं की तन्वी कोलते फक्त खोटं बोलते। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा यार।